फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाईपणाची कहाणी. तुला त्याच्याशिवाय नाही करमत, मग का सारखी भांडत बसतेस त्याच्याशी? तुमची भांडणं सोडवता सोडवता माझ्याच नाकी नऊ आलेत. हे चिमणे, आई ओरडणार त्याला, तू किती वेड्यासारखा वागतो ग. मुलांच्या बाबांचं पत्र वाटतं. कधी येत आहेत? अहो असं तर ताई मी काय विचारते, त्यांच्या परतीचं काही कळलं का? नाही म्हणजे बरं मला सांगा, हे युद्ध कैदी नेमके ठेवतात कुठे हो ना? म्हणजे कुठल्या देशात वगैरे? सुलक्षणाताई, मी जरा घाईत आहे. आपण या विषयावर नंतर बोलूया. नाही, मी आपल्या मुलांच्या दृष्टीने विचारलो. बघा ना कशी हिरमुसलेली दिसतात. मी काय म्हणते, तुम्ही मुलांना घेऊन का नाही जातो त्यांना भेटायला? संपदा, मी येते जाऊ. हा समीर. हा येते. येते. मी निघाले. बाय. काय झालं? अरे काय झालं काय? मी केव्हापासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय, तर तू तुझ्याच तंद्रीत आहेस. मला टेन्शन आलं. टेन्शन? अरे इतका एकांत असताना, गर्लफ्रेंड बरोबर असताना काहीतरी रोमॅन्टिक बोलायचं, तर तू टेन्शन घेतोयस. कसलं टेन्शन आलंय तुला सांग? नोकरीचं. शेखर, अरे तू किती विचार करणार आहेस? तुला तुला हवी तशी नोकरी तुला लवकरच मिळेल. मिळेल ग, पण कदाचित माझं वय झालेलं असेल. या वयात कष्ट करून पैसे कमवता आले नाहीत तर काय उपयोग आहे? आई ठणठणीत असताना तिला जरा जरी सुखाचा आनंद मिळाला ना तर ठीक आहे, नाही तर काय अर्थ आहे या गोष्टीचा? हे बघ, कष्ट करून जर नोकरी मिळवायची असेल तर त्याला वेळ हा लागणारच. आणि तुला लवकरात लवकर नोकरी हवी असेल तर माझ्याकडे एक ऑप्शन आहे. ऑप्शन? नको, जाऊ दे. तू चिडशील मी सांगितलं तर. बोल ना. हे बघ, बाबांनी एक फोन फिरवला तर तुला लगेच हवी ती नोकरी मिळेल. निशा, तुला माझा पण माहिती आहे ना? मग सारखा सारखा हा टॉपिक का काढतेस तू माझ्या समोर? बघ, चिडलास ना? चिडलास ना? सॉरी. सॉरी. नाही, पण हे खरं आहे, मला स्वबळावरती मोठं व्हायचंय. तुझ्यातला हाच गुण तर मला आवडतो शेखर. हे बघ, आय एम व्हेरी शुअर तुला खूप लवकर अगदी हवी तशी नोकरी मिळणार आहे. ट्रस्ट मी. निशा, तू मला सोडून जाणार नाहीस.
संपायच्या नाही. अरे हो, बरी आठवण झाली. अगं मला माझे लायब्ररीचे फॉर्म सबमिट करायचे आहेत. आय नो. मला माझाच इतका राग येतो ना गं. का? काय झालं आता? अगं मी आज परत बाबांच्या सह्या घ्यायला विसरले. मला माझ्या विसरभोळ्यापणाचा एवढा राग येतो ना. आणि मी तर बाबांच्या सह्या घेऊनही फॉर्म आणायला विसरले. संपदा, तू आणल्यास बाबांच्या सह्या? रेडी आहेस का गं तू रंजना? तुला कधी कुठे काय बोलावं याचा सेन्सच नाही. मी असं काय बोलले? अरे हो, सॉरी या संपदा. अगं तुझे बाबा युद्धकैदी आहेत ना, ते विसरलेच होते मी. संपदा, तुला हर्ट करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता ग. बाबा नसले म्हणून काय झालं? तू आईची तर सही घेतलीस ना. संपदा, सॉरी. मला माफ नाही करणार तू? बरं मला सांगा, हे युद्ध कैदी नेमके ठेवतात कुठे हो ना? म्हणजे कुठल्या देशात वगैरे? आपण या विषयावर नंतर बोलूया. नाही, मी आपल्या मुलांच्या दृष्टीने विचारलो. बघा ना कशी हिरमुसलेली दिसतात. मी काय म्हणते, तुम्ही मुलांना घेऊन का नाही जातो त्यांना भेटायला? संपदा, तू आणलास बाबांच्या सह्या? तुझे बाबा युद्धकैदी आहेत ना, हे विसरलेच होते मी. थांब रे, काय आयटम चाललाय बघ ना. अरे स्लो कर रे. वाव, काय झक्कास माल आहे रे. चल जरा पुढे चल, पुढे चल, पुढे चल. वाव, सॉलिड. छान आहे दिसायला. चल जरा पुढे चल, पुढे चल. फॉलो कर तिला. वाव, अडव अडव तिला, अडव अडव अडव. वाव, दिसत नाही का? दादा, अरे तुला माहितीये का मी कुणाचा माणूस आहे? अरे भाईला जर कळलं ना तर खांडोळी करून टाकेल तुझी. ए, तुझा भाई गेला खड्ड्यात. दादा, सोड. दादा प्लीज. दादा नको ना प्लीज. दादा सोड ना. दादा सोड ना प्लीज. दादा. दादा नको प्लीज. दादा मी हात जोडते तुझे प्लीज. आईला आता ती लोक मध्ये पडली म्हणून. आता आई शपथ सांगतो, तंगडाच तोडला असतं मी त्याचा आज. अरे हो हो हो, किती चिडशील. भांडण केव्हाच संपलंय. तो गेलाही असेल त्याच्या घरी आता. दादा एक विचारू? मला ना आता खूप भीती वाटायला लागली आहे तुझ्या रागाची. हो मला माहितीये त्याची चूक होती, पण म्हणून काय त्याला एवढं बेदम मारण्याची काय गरज होती तुला? काय गरज होती म्हणजे? त्याची हिंमतच कशी आली तुझी छेड काढायची? त्याने मला काहीच केलं नाही. तूच आधी येऊन त्याला मारलंस. का कुणास ठाऊक, पण अचानक बाबांची खूप आठवण येते रे. ते असायला हवे होते. तुला नाही येत का रे त्यांची आठवण कधी? आठवण यायला आधी माणूस तर आठवावा लागतो ना. ते कसे होते तेच आठवत नाही मला. आज बाबा असते तर आपलं आयुष्य किती वेगळं झालं असतं ना रे.
ए बाबा कसे असतील रे? कुठे असतील ते? तुला त्यांचा खरंच चेहरा आठवत नाहीये? आठवतो ना, अगदी पुसटचा. खरं तर नाहीच. त्यांनी भोवरा कसा फिरवायचा ते शिकवल्याचं आठवतंय मला, पण त्यांचा चेहरा नाही आठवत ग. शेखर दादाला आठवतात थोडे थोडे बाबा. तो सांगतो बाबा खूप रुबाबदार होते. त्यांचं खूप प्रेम होतं आपल्यावर. आता प्रेम असूनही काय फायदा, जेव्हा आपल्याला त्यांची खरी गरज होती तेव्हा ते आपल्यामध्ये नव्हतेच. त्यांच्यामुळे आईला किती त्रास झाला याची कल्पना आहे का तुला? आणि ते कधी परत येणार आहे हे देखील आई सांगत नाहीये. आता आले तरी काय करणार ग? आता ते नसल्याची इतकी सवय झाली आहे की आपल्याला बाबा आहेत हे मी विसरूनच गेलोय. ते अचानक समोर आले तर तू काय करशील रे? माहित नाही. कणिक भिजवून घेतली ना? मावशी, आज आम्ही जेवायला येणार नाही. ऑफिसमध्ये प्रोग्राम आहे. काय रे, काय विशेष? अश्विन शुद्ध पौर्णिमा, कोजागिरी. ऑफिसमध्ये प्रोग्राम आहे, तिकडेच जेवण होईल. कोजागिरी पौर्णिमा? मी कशी काय विसरले? हे जगदंबे माते, कधी तुझ्या पायावर डोकं ठेवायला मिळणार आहे देव जाणे. ए आई, अगं किती वेळा तुला हाक मारायची? विचार कसला करतेस? बोल ना. बरं ते जाऊ दे, सगळेजण तुला बोलवत आहेत. चल. शेखर, मूर्खासारखं बोलू नकोस. मी येणार नाही. आता मी मूर्खासारखं काय बोललो? मलाही वाटतं तू बाहेर येऊन एन्जॉय करावंस. आता मी काय चुकीचं बोललोय का? शेखर, उगाच वाद घालू नकोस. तुला माहितीये मी येणार नाही. तू येणार नाहीयेस? शेखर,
गेली अनेक वर्ष तू कधीतरी मला कोजागिरी पौर्णिमेला बाहेर आलेलं पाहिलंयस का? किती वर्ष तू त्या माणसासाठी स्वतःला जगापासून तोडणार आहेस? किती वर्ष तू खोटं बोलत राहणार आहेस? काय तर म्हणे ते एक युद्ध कैदी आहेत आणि काय काय नको ते सांगत बसतो आपण. तो माणूस अरे तुझा बाप आहे तो. त्याच्याबद्दल आदराने तरी बोल. म्हणून त्याला रिस्पेक्ट देतोय. पण इतरांचं काय? आई तुला चांगलंच माहितीये एक ना एक दिवस सत्य बाहेर येणारच आहे. किती दिवस आपण लोकांपासून लपून ठेवणार आहोत की ते एक युद्ध कैदी नसून एक खुनी आहेत आणि तेच सत्य आहे. गप्प बस. एक शब्दही तोंडातून बाहेर काढू नकोस. अरे तुला काय कळणार तुझा बाप काय होता ते? अरे ते खुनी नाहीये. त्यांच्या हातून निव्वळ अपघात घडला तो. हे सांगूनही समजत नाहीये तुला. का नाही समजणार? मला सगळं काही समजते आई. तू मला सगळं काही समजू शकतेस. पण इतरांचं काय? इतरांचं सोड. समीर आणि संपदाचं काय? त्यांना काहीच आठवत नाही ग आई, पण मला सगळं आठवते. हे सगळं माहित असूनही तू हे असं बोलतोस? मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? बाबा नाहीत म्हणून सगळं काय सोडून तुझ्यासारखा झुरत राहू? इतकी वर्ष ते नसल्यामुळे आम्हाला त्यांची नसण्याची सवय झाली आणि मला वाटतं तूही ती सवय करून घ्यावीस. शेखर